दिल्लीमध्ये हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर, एका मुलीचा जीव घेतल्यानंतर आणि हजारो विद्यार्थिनींचा विनयभंग केल्यानंतर या सगळ्याला कारणीभूत असणारे या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा हे उद्या पुण्यामध्ये येत आहेत. पुणे शहर काँग्रेसने या संदर्भामध्ये आंदोलनाची हाक दिली होती. पुणे पोलिसांनी या संदर्भामध्ये आम्हाला आंदोलन न देण्यासंदर्भातल्या नोटीसा बजावल्या होत्या आणि गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भातल्या सुद्धा या संदर्भातल्या नोटीस आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. तसं असताना पुणे शहर काँग्रेसने आपला हट्ट कायम ठेवला. आम्ही या संदर्भात सांगितलं तुम्ही आमच्या खुशाल गुन्हे दाखल करा. आम्ही अटक झालो तर आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतील आणि या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन पुणे पोलिसांनी काल सायंकाळी आम्हाला या ठिकाणी या आंदोलनासाठी परवानगी दिलीत. ही परवानगी आम्हाला कार्यक्रमाच्या जवळपासच्या परिसरातच हवी होती. त्याच्यामुळं उत्सव हॉटेल चौक, मार्केट यार्ड, सातारा रोड या ठिकाणी उद्या सकाळी 10:30 वाजता हे आंदोलन होणार म्हणजे करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून हे शहर गृहमंत्र्यांच्या हुकुमशाहीला या ठिकाणी थारा देत नाही. आपण हुकुमशाही करताना तर त्याला सडेतोड उत्तर आम्ही देऊ. अशा प्रकारचा काँग्रेसचा हा संदेश हा या देशाच्या पंतप्रधानांना देण्याचं काम हे उद्याच्या आंदोलनातून होईल. गृहमंत्र्यांनी या देशाची माफी मागावी, या तरुणावरचे जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावेत आणि ज्या युवतींवर युवतीचा विनयभंग झालाय त्या संदर्भातले संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे.